स्पेशल चाइल्ड. आता आधी या मुलांना मतिमंद म्हणायचे, मग गतिमंद हा शब्द आला आणि आता स्पेशल चाइल्ड. शब्द जरी बदलले तरी मुलांच्या समस्या काही बदललेल्या नाहीयेत. अशा मुलांना वाढवायचं कसं ही त्या आई वडिलांची विवंचना ती सुद्धा तशीच आहे. आता चौकट राजासारख्या कलाकृतीमधून या अशा मुलांचं जगणं जे आहे ते लोकांसमोर आणण्याचा काही प्रमाणात प्रयत्न झाला, पण या अशा स्पेशल कुटुंबाची, खास करून त्या आई वडिलांची वेदना ही किती खोलवर आहे ते प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे कच्चा लिंबू. ही गोष्ट केवळ वेदनेची नाही किंवा फक्त एका कुटुंबापुरती मर्यादितही नाही, तर प्रेक्षक म्हणून, समाजाचा एक भाग म्हणून आपल्याला सुद्धा बरंच काही घेण्यासारखं आहे. हा आता स्पेशल चाइल्डचा विषय घ्यायचा, मेलोड्रामा करायचा आणि प्रेक्षकांना रडवायचं हा या सिनेमाचा उद्देश दिसत नाही, तर प्रेक्षकांनी या अशा स्पेशल समस्यांकडे कशा पद्धतीने डोळसपणे बघायला पाहिजे ती डोळस दृष्टी देण्याचा प्रयत्न हा सिनेमा करतो. गेली 12-13 वर्ष मी दिवसा आपल्या ऑफिसमध्ये सर्व्हिस करते आणि काटदारे तारखात्यात नाईट शिफ्ट करतात. एकाला बच्चू जवळ घरी थांबावंच लागतं. आपण केस कमी तर कसे दिसणार? एकदम शशी कपूर कसे? जयवंत दळवी यांच्या ऋणानुबंध या कादंबरीवरून पटकथा लिहित असताना चिन्मय मांडलेकरने कुठेही फाफट पसारा ठेवलेला नाही आणि प्रसाद ओकने दिग्दर्शक म्हणून या सिनेमाची ज्या प्रकारे बांधणी केली आहे त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे. कारण खरं तर हा विषय थोडा नाजूकही होता, पण त्याची हाताळणी, त्याची मांडणी या दोघांनी मिळून अतिशय गांभीर्यानं केलेली आहे. यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांचं घुसमटलेपण जे आहे, त्यांचा जो कोडमारा आहे तो प्रत्येक फ्रेम मधून तुम्हाला ठसठशीतपणे दिसू शकतो. यासाठी नुसतं कॅमेरामन म्हणून नाही तर एक छायालेखक म्हणून अमलेंदू चौधरीचं कामही तितकंच मोठं आहे. यातल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या मनाचे जे अंधारे कोपरे आहेत तेच त्याने या सगळ्या मोठ्या पडद्यावर साकारायचा प्रयत्न केलाय. हा सगळा परिणाम आणखी गडद करण्याचं काम केलंय पार्श्वसंगीतकार राहुल रानडे. एकंदरीतच एडिटिंग पासून सगळ्या तांत्रिक गोष्टीत इथे कोणीच कच्चा लिंबू नाहीये. काय करतोस? काय करतोस बच्चू? बच्चू तू बाळ आहेस माझं आणि मी आई आहे तुझी. काय करतोय? आई आहे ना मी तुझी. हे कधीच विसरायचं नाही काय बच्चू. या कच्चा लिंबूची मोठी ताकद म्हणजे यातल्या कलाकारांची निवड आणि त्या कलाकारांचा अभिनय. रवी जाधवची निवड हा तर सिक्सरच होता. हा आता रवी जाधवच्या अभिनयाबद्दल बोलायचं तर त्याला बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला लागेल, पण मनमीतच्या वडिलांच्या रोलमध्ये तो एकदम फिट बसलाय आणि मनमीतने सुद्धा काय जबरदस्त काम केलंय. म्हणजे एखाद्या रोलमध्ये स्वतःला वाहून घेणं वगैरे म्हणतात ना, तसं काहीतरी त्याच्याकडून झालंय. सोनाली कुलकर्णी यांनी जी व्यक्तिरेखा साकारली ना तीच मुळात संयत आहे, त्यामुळे त्यांनी कामही तसंच केलंय, जरा जास्त नाही जरा कमी नाही, जे रोलसाठी आवश्यक होतं. सगळ्यात ग्रेसफुली काम झालंय ते म्हणजे सचिन खेडेकर यांचं. म्हणजे जितकी रवीची भूमिका म्हणजे रवीची व्यक्तिरेखा जेवढी महत्वाची आणि आव्हानात्मक होती तितकंच आव्हानात्मक काम होतं त्या बॉसचं, ते बॉस साकारण्याचं. आणि हा बॉस जो आहे जरी तो पडद्यावर कमी दिसत असला तरी त्या भूमिकेचा जो आब आहे, त्या भूमिकेचा जो दिमाग आहे तो अतिशय अफलातून पद्धतीने, अतिशय सहजतेने सचिन खेडेकर यांनी साकारलाय. मंडळी, याच कादंबरीवरून आलेलं नातीगोती हे नाटक जरी तुम्ही पाहिलं असलं तरी त्या नाटकापेक्षा वेगळा असा सिनेमॅटिक अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर आवर्जून हा कच्चा लिंबू तुम्ही नक्की बघा. निर्माता मंदार देवस्थळे आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या या कच्चा लिंबूला मी देतोय 4 पॉपकॉर्न. याचबरोबर या आठवड्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही हा सिनेमा सुद्धा रिलीज झालेला आहे, त्याचा रिव्ह्यू सुद्धा आमच्या या अद्भुत चॅनलवर नक्की बघा. आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर कमेंट लिहा आणि आवडलाच असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांना सांगा अद्भुत चॅनल सबस्क्राईब करायला.